केलेली आहे. पाकिस्तानचा पाण्याचा जो विषय आहे तो आम्ही बंद केलेला आहे. सो यासाठी आपण टेक्निकली प्रॅक्टिकली विचार करूया. इंदस, चेनाब, झेलम, बीन्स, रवी आणि सतलज, तर हे सगळे रिव्हर्सवर पहिला तरी डॅम मारायला पाहिजे. असं नाही होऊ शकत की हे 3 नद्या किंवा हे 2 नद्या जिथे लास्टला जुळतात तिथेच डॅम बांधतो, मग तर काय वरची जी जवळपासची गावं असली तर गेली. ऑब्व्हियसली 7 वेगवेगळे डॅम तर या गोष्टींसाठी प्रॅक्टिकली बनायला पाहिजेत आणि त्यानंतर पण होल्ड ठेवत ठेवत किती पाणी सोडायचं किती धरायचं यावर डॅम बांधायला पाहिजेत. आपल्या इथं ही राधानगरी धरण आहे. आपल्याला माहिती आहे की एखादा डॅम बनायला किती खर्च येतो आणि त्यासह किती टाइम लागतो. सो प्रॅक्टिकली बघायला गेलो तर टॅक्स तर आपलाच जाणार आहे आणि वर ही जी अनवॉन्टेड पाण्याची स्कीम जी अप्लाय होणार आहे, जी आपल्या कामासाठी तर आपल्या टॅक्समधून नसणार आहे, ती एक खर्च जो आहे जो असं वाटतं की कधी कधी अननेसेसरी आहे, तो कदाचित होण्याची शक्यता आहे भविष्यात. किंवा एक धमकी ही असू शकते पाकिस्तानला की ती पण लोक थोडी शांत होतील. बट